हाय फ्रेंड्स, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा पुढचा पार्ट पाहणार आहोत. त्याआधी मागच्या पार्टमध्ये आपण जे काही शिकलो होतो त्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जा, व्हिडिओ पहा. आणि अजूनही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पहा मित्रांनो, आपण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, कोणत्या सेंटेन्सेसला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही हे पाहिलं होतं. आता आपण लॉजिकल कनेक्टिव्ह, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट हा भाग पाहणार आहोत आणि लॉजिकल कनेक्टिव्हचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन पाहणार आहोत. तर लॉजिकल कनेक्टिव्ह्स किंवा त्यांना फक्त कनेक्टिव्हसुद्धा म्हटलं जातं. तर असे काही वर्ड्स असतात की जे आपण दोन सिम्पल सेंटेन्सला जॉईन करण्यासाठी यूज करतो, त्यांना म्हटलं जातं लॉजिकल कनेक्टिव्ह्स. त्याची डेफिनेशन इज द वर्ड्स ऑर फ्रेजेस विच आर यूज टू कंबाईन टू सिम्पल स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ह्स. लॉजिकल कनेक्टिव्ह्स 5 टाईपचे लॉजिकल कनेक्टिव्ह्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अँड, ऑर, नॉट, इफ अँड देन, इफ अँड ओनली इफ. यांचे सिम्बॉल्स या ठिकाणी खाली लिहिलेले आहे. अँडसाठी हा सिम्बॉल असतो, ऑरसाठी हा सिम्बॉल आहे, नॉटसाठी या टाईपचा, इफ अँड देनसाठी ॲरो अँड इफ अँड ओनली इफसाठी डबल हेडेड ॲरो. तर हे लॉजिकल कनेक्टिव्ह झाले. सिम्पल स्टेटमेंट कोणाला म्हटलं जातं की जे स्टेटमेंट आपण स्प्लिट करू शकत नाही. दोन सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय की ज्याला आपण स्प्लिट करू शकत नाही, की ज्याच्यात दोन किंवा दोनापेक्षा जास्त स्टेटमेंटमध्ये त्याला स्प्लिट नाही करता येणार. अ स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट इंटू 2 or more स्टेटमेंट इज कॉल्ड सिम्पल स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल 5 इज अ नॅचरल नंबर. अशा प्रकारचे आपण पुष्कळसे एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. 2 into 3 is equal to 6. या टाईपचे सिम्पल स्टेटमेंट घेता येतील. आणि कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हटलं जातं की जे स्टेटमेंट दोन सिम्पल स्टेटमेंटला कंबाईन करून तयार होतं त्याला म्हटलं जातं कंपाऊंड स्टेटमेंट. अ स्टेटमेंट फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ 2 or more स्टेटमेंट्स इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी पण आपण कंबाईन करण्यासाठी अँड यूज केलेला आहे. द वेदर इज फाईन अँड वी आर हॅपी. अँडने या दोन सिम्पल स्टेटमेंटला आपण जॉईन केलेलं आहे, म्हणजे हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. अशा टाईपचे आपण स्टेटमेंट तयार करू शकतो. आता आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्ह्स जे आहेत, 5 लॉजिकल कनेक्टिव्ह्स, या 5 लॉजिकल कनेक्टिव्हची डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहायचं आहे. तुम्हाला जर लिहिण्याच्या पर्पजसाठी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. फर्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह जो आहे तो आहे अँड. त्याला म्हटलं जातं कंजंक्शन. अँड आणि याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केला जाता. दोन स्टेटमेंट पी आणि क्यू घेतलेले असतील त्यांना या टाईपने आपण कनेक्ट करून घेणार. म्हणजे जर समजा पी हे एक सिम्पल स्टेटमेंट आहे, क्यू दुसरं एक सिम्पल स्टेटमेंट आहे आणि त्यांना कंबाईन करण्यासाठी जर आपण अँड घेतला तर पी अँड क्यू या फॉर्ममधल्या स्टेटमेंटला म्हटलं जातं कंजंक्शन ऑफ पी अँड क्यू. द कॉम्बिनेशन ऑफ पी अँड क्यू in the form P and Q is called conjunction. या ठिकाणी दोन सिंपल, याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर P एक सिंपल स्टेटमेंट घेतलं आपण, समजा 2 is a prime number आणि Q सेंटेन्स स्टेटमेंट घेतलं आपण 4 9 is perfect
स्क्वेअर. तर यांचं कंजंक्शन कसं येणार म्हणजे पी अँड क्यू. तर पी अँड क्यू आपण या प्रकारे लिहिणार. 2 इज अ प्राईम नंबर अँड 9 इज परफेक्ट स्क्वेअर. या टाईपने आपण हे कंपाऊंड स्टेटमेंट तयार करू शकतो. आता कंपाऊंड स्टेटमेंट जर सिंपल स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू असते तशी कंपाऊंड स्टेटमेंटला सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू असते. तर याची ट्रूथ व्हॅल्यू कशी मिळणार. सिंपल स्टेटमेंट जर आपण एकच घेतलं पी तर त्याला ट्रूथ व्हॅल्यू असते ट्रू ऑर फॉल्स. दुसरा आपण एक घेतला क्यू त्याला पण ट्रूथ व्हॅल्यू असेल ट्रू ऑर फॉल्स. मग ज्याला आपण हे कंबाईन मध्ये घेतोय कंपाऊंड स्टेटमेंट घेतोय याचं पी ऑर क्यू पी अँड क्यू तर त्यावेळेला आपल्याला ह्या पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन कन्सिडर करावं लागेल. आणि ते कॉम्बिनेशन कसं येईल तर टी टी नंतर टी एफ एफ टी आणि एफ एफ. या प्रकारे आपण हे कॉम्बिनेशन कन्सिडर करत असतो. मग ह्या स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू काय असेल तर ती ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण एक टेबल ड्रॉ करणार आणि तो एक रूल आहे. तो रूल जर आपल्याला लक्षात असेल तर आपल्याला तो टेबल ड्रॉ करता येईल. म्हणून आपण तो टेबल ट्रूथ टेबल कसा येईल बघा. पी क्यू या दोन स्टेटमेंट घेतले यांचे कॉम्बिनेशन आपण पाहिलेले आहेत 4 कॉम्बिनेशन्स असतात. जर समजा इथं पी क्यू आर असेल तर 8 कॉम्बिनेशन्स येतील. आणि हे फाइंड करण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे 2n where n is the number of statement letters. Statement letters are 2 that means 2 square 4. If statement letters are 3 2 cube 8. If statement letters are 4 2 raised to 4 16. In this way we can find the combinations. Now what is the truth value for this conjunction? So first of all we take the combination TT, TF, FT, FF. Now for P and Q, for P and Q, what is the rule for the finding the truth value? So the rule is when both P and Q are true, then the conjunction is true. Both P and Q are true, then P and Q is true. Otherwise, false. So in the first row, there is both values are true, therefore it is true. And here both values are not true, therefore all these values are false. In this way we can find the truth values for conjunction P and Q. तर पहा या ठिकाणी सिंपल आहे. जर समजा दोघेही स्टेटमेंट लेटर्स पी आणि क्यू जे आहेत ते जर समजा ट्रू असतील तरच ट्रू येणार आहे आन्सर, अदरवाईज फॉल्स येणार आहे. आपण कोणतंही स्टेटमेंट जर दिलेलं असेल कंपाऊंड स्टेटमेंट तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केला जाता आणि त्याच्यानंतर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू टाकून हा रूल यूज करून त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड केली जात असते. जर समजा आपण हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे याचा जर विचार केला तर 2 इज अ प्राईम नंबर, 2 इज प्राईम नंबर ट्रू आहे. अँड त्याचा सिम्बॉलिक फॉर्म अँड 9 इज परफेक्ट स्क्वेअर हे सुद्धा ट्रू आहे. तर याचा आन्सर येणार आहे ट्रू. म्हणजेच हे पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट ट्रू आहे. या प्रकारे आपण कंजंक्शन पाहिलं, त्याच प्रकारे आपण डिसजंक्शन पाहणार आहोत. सेकंड आहे डिसजंक्शन.
डिसजंक्शन. त्याला आपण ऑर म्हणत असतो आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याला या प्रकारे डिनोट केला जातं, पी ऑर क्यू. ज्या वेळेला दोन सिंपल स्टेटमेंट्सला आपण ऑरने कनेक्ट करणार तर त्याला म्हटलं जातं डिसजंक्शन. आणि हे डिसजंक्शन आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये या प्रकारे लिहिणार, पी ऑर क्यू. ॲक्च्युअली त्याचा फॉर्मॅट आहे पी, वर्डिंग फॉर्ममध्ये जर घेतलं तर वर्बल फॉर्ममध्ये पी ऑर क्यू या फॉर्ममध्ये, आणि सिम्बॉलिक फॉर्म हा झाला. जसं मागचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच ठिकाणी अँडच्या जागेवर जर समजा आपण फक्त ऑर टाकला तर आपलं कंपाऊंड स्टेटमेंट तयार होऊन जाईल, आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण काय म्हणणार, डिसजंक्शन. म्हणजेच समजा आपण फॉर एक्झाम्पल पी स्टेटमेंट घेतला, मागचंच एक्झाम्पल पाहू आपण. 2 इज अ प्राईम नंबर, क्यू आहे, 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. त्याचा डिसजंक्शन काय येणार, तर पी ऑर क्यू 2 इज अ प्राईम नंबर और 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. या प्रकारे आपण हे पाहू शकतो. आता याचा सुद्धा ट्रूथ टेबल जर घ्यायचा असेल तर आपण सेम कॉम्बिनेशन घेणार, फक्त इथल्या ह्या ट्रूथ व्हॅल्यूज लास्ट कॉलम मधल्या चेंज होतील. आणि त्या कशा येतील पहा, त्याच्यासाठी पण रूल आहे. जो कंजंक्शनचा रूल होता नेमका त्याच्या उलट रूल आहे की दोघं व्हॅल्यू जर समजा पी आणि क्यूच्या फॉल्स असतील तर हे जे डिसजंक्शन आहे ते फॉल्स होईल, अदरवाईज ट्रू असेल. म्हणजे दोघं व्हॅल्यूज फॉल्स इथं आले म्हणून याचा आन्सर फॉल्स येईल, आणि अदरवाईज इट इज ट्रू आणि इथं ट्रू आलं. या प्रकारे आपण हा ट्रूथ टेबल कंप्लीट करू शकतो. त्याचा रूल काय आहे की पी आणि क्यू बोथ व्हॅल्यूज काय पाहिजे, फॉल्स. बोथ P and Q are false, then P or Q is false, otherwise true. या प्रकारे आपण याचा हा रूल पाहणार. आता नेक्स्ट जे काही कनेक्टिव्ह आहे तो आहे निगेशन. निगेशनचा सिम्बॉल या प्रकारे आपण याला नॉट असं म्हणतो. सिंपल फॉर्ममध्ये ॲक्च्युअली ह्या ठिकाणी निगेशन हे दोन स्टेटमेंटला कंबाईन करण्यासाठी यूज केला नाही जात, फक्त त्याचा निगेटिव्ह फॉर्मॅट तयार होत असतो. म्हणजेच जर समजा पी एक स्टेटमेंट घेतलं त्याचा निगेटिव्ह फॉर्मॅट असेल नॉट पी, दॅट मीन्स इट इज इन सिम्बॉलिक फॉर्म निगेशन ऑफ पी. ट्रूथ टेबल अगदी सिंपल असेल याचा. आणि एक्झाम्पल जर घेतला आपण, पी स्टेटमेंट दिलेलं आहे, मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. निगेशन ऑफ पी काय, मुंबई इज नॉट कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. या टाईपने आपण हे निगेशन लिहू शकतो. आणि याचा ट्रूथ टेबल जर पाहायचं झालं तर पी स्टेटमेंट आहे आणि त्याचा डायरेक्टली निगेशन पी. कोणत्याही स्टेटमेंटला, सिंगल स्टेटमेंटला दोनच व्हॅल्यू असतात, ट्रू आणि फॉल्स. आणि ज्याला त्याचं निगेशन केलं जाईल तर त्याच्या व्हॅल्यूज चेंज होऊन जातील. ट्रूचा फॉल्स होणार आहे आणि फॉल्सचा ट्रू होणार आहे. या प्रकारे आपण निगेशन घेत असतो. पुढचं आहे, पुढचं कनेक्टिव्ह आपण पाहणार. फोर्थ कनेक्टिव्ह आहे कंडिशनल. किंवा याला इम्प्लिकेशन पण म्हटलं जातं.
आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म आहे P implies Q. जर समजा आपण इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये P आणि Q ला लिहिला, म्हणजे इफ P then Q, then it is called as conditional or implication. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये याला आपण या प्रकारे रिप्रेझेंट करणार, P implies Q. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये P ला काय म्हटलं जातं आणि Q ला काय म्हटलं जातं. तर P हा फर्स्ट पार्ट जो आहे त्याला म्हटलं जातं अँटेसिडंट आणि Q ला म्हटलं जातं कॉन्सिक्युएंट, किंवा त्यांना P ला आपण अँटेसिडंट म्हणतोय, Q ला कॉन्सिक्युएंट और कन्क्लुजन पण म्हटलं जातं, P ला हायपोथेसिस पण म्हटलं जातं. आता याचं जर समजा आपण ट्रूथ टेबल जर पाहिला, ट्रूथ टेबल एक्झाम्पल जर घ्यायचं झालं, सपोज P स्टेटमेंट आपण कन्सिडर केलं आहे x इज इक्वल टू 1 अँड Q स्टेटमेंट कन्सिडर केलेलं आहे x स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर. तर याला P इम्प्लाइज Q फॉर्म मध्ये कसं लिहिलं आहे, इफ x इज इक्वल टू y देन x स्क्वेअर इज इक्वल टू y स्क्वेअर. याचा ट्रूथ टेबल, याच्यासाठी पण एक रूल आहे, तो सिंपल रूल जर लक्षात घेतला आपण तर आपल्याला ट्रूथ टेबल लगेच फिलअप करता येईल. P implies Q. या ठिकाणी सिंपल रूल काय आहे की P समजा आपण ह्या P implies Q ला P ला फर्स्ट व्हॅल्यू आणि Q ला सेकंड व्हॅल्यू जर म्हटलं तर फर्स्ट व्हॅल्यू काय पाहिजे ट्रू आणि सेकंड व्हॅल्यू काय पाहिजे फॉल्स. असं असेल तर याचा आन्सर फॉल्स येईल, अदरवाइज ट्रू. म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू ट्रू, सेकंड व्हॅल्यू फॉल्स, देन फॉल्स, अदरवाइज ट्रू. मीन्स फर्स्ट व्हॅल्यू मीन्स P implies Q मधला P. तर P जर समजा ट्रू आहे आणि Q फॉल्स आहे तर इम्प्लिकेशन फॉल्स येईल, अदरवाइज ट्रू असेल. मग या ठिकाणी हे पाहिजे ही फर्स्ट व्हॅल्यू आणि हे सेकंड व्हॅल्यू ट्रू फॉल्स, तर याचा आन्सर आहे फॉल्स. बाकी ठिकाणी हे कॉम्बिनेशन नाहीच आहे म्हणून सर्व ठिकाणी ट्रू येणार. या प्रकारे सिंपल फॉर्मॅटमध्ये आपण इम्प्लिकेशन पाहू शकतो. आणि आता आपल्याला लास्ट याच्यातला जे काही कनेक्टिव्ह आहे पाचवा, डबल इम्प्लिकेशन किंवा याला म्हटलं आता बाय कंडिशन, तो पाहणार. डबल implication or it is called as by condition. ज्यावेळेला दोन सिंपल स्टेटमेंटला आपण इफ अँड ओनली इफ ने कनेक्ट करणार तर त्याला म्हटलं तर डबल इम्प्लिकेशन और बाय कंडिशन. मीन्स P इफ अँड ओनली इफ Q. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये डबल हेडेड एरो यूज करत असतो आपण, P डबल इम्प्लिकेशन Q. याचं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर कसं येईल बा, समजा P स्टेटमेंट आपण कन्सिडर केलं, अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल. Q स्टेटमेंट कन्सिडर केलं, अ ट्रायंगल इज इक्विअँग्युलर. तर याला डबल इम्प्लिकेशन फॉर्म मध्ये कसं लिहिलं जाईल, दोघांमध्ये इफ अँड ओनली इफ फक्त आपल्याला जॉईन करायचं आहे. म्हणजे आपण कसं आणणार याला की अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल if and only if it is equiangular. In this way we can take the double implication of two simple statement P and Q. याचा ट्रूथ टेबल कसा घेतला जाईल,
तर ट्रूथ टेबलसाठी आपण एक सिंपल रूल आहे याचा सुद्धा. तो रूल, प्रत्येकाचा रूल जर लक्षात असेल तर तुम्हाला ट्रूथ टेबल लगेच तयार करता येईल. पी क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, यांचं कॉम्बिनेशन सर्व ठिकाणी फिक्स आहे. आणि ते कॉम्बिनेशन काय आहे तर टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. आणि आता डबल इम्प्लिकेशनचा रूल आहे. तो रूल आहे सिंपल एकदम, की जर दोघंही व्हॅल्यू पी आणि क्यू सेम व्हॅल्यू जर असतील तर ट्रू असेल, अदरवाईज फॉल्स. सेम व्हॅल्यूचा अर्थ दोघंही ट्रू असायला पाहिजे किंवा दोघंही फॉल्स असायला पाहिजे. मग दोघंही ट्रू इथं आहेत आणि दोघंही फॉल्स इथं आहेत, म्हणजे सेम व्हॅल्यू, म्हणून याचा आन्सर काय येणार आहे ट्रू अँड अदरवाईज फॉल्स. या प्रकारे हे सिंपल फॉर्ममध्ये आपण याचा कंपाऊंड ट्रूथ टेबल ड्रॉ करू शकतो. हे जे रूल्स पाहिले आपण हे सर्व खूप महत्त्वाचे आहे आणि यांचा यूज आपल्याला पुढे जे ट्रूथ टेबल स्टेटमेंट पॅटर्न दिलेले असतील त्यांचे ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी यूज होणार आहे. आणि म्हणून हे सर्व रूल्स आपल्याला नीट व्यवस्थित कळायला पाहिजे. आणि म्हणून आपण एक छोट्या टेबलमध्ये सर्व रूल्स समराईज करून घेणार. लॉजिकल कनेक्टिव्स 5 टाईपचे: अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड, ओनली इफ. यांच्यासाठीचे जे काही सिम्बॉल्स आहे हे सिम्बॉल्स आपण इथे घेणार. अँडसाठीचा हा सिम्बॉल, ऑरसाठी हा सिम्बॉल, निगेशन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन. यांना आपण हा जो ॲरो आहे हा असा सुद्धा करता येतो, इथं ॲरो हा असा सुद्धा करता येतो. नंतर यांना दुसरं नाव काय आहे, सेकंड नेम. यांना अँडला आपण काय म्हणतोय, कंजंक्शन. ऑरला डिसजंक्शन. नंतर नॉटला निगेशन. इफ देन इम्प्लिकेशन और कंडिशनल. आणि इफ अँड ओनली इफला बाय कंडिशनल और डबल इम्प्लिकेशन. आता हे जे काही आपण सर्व सिम्बॉल्स वगैरे पाहिले त्याचा रूल आपण शॉर्टमध्ये इथं पाहू शकतो की अँड साठीचा रूल काय आहे की अँड साठी बोथ ट्रू देन ट्रू. डिसजंक्शनचा रूल काय आहे, बोथ फॉल्स देन फॉल्स. निगेशन याची व्हॅल्यू चेंज होत असते. ट्रूचं काय होणार आहे, फॉल्स मीन्स इट इज चेंज टू false and false change to true. कंडिशनल और इम्प्लिकेशन याचा रूल काय आहे की फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स अदरवाइज ट्रू. आणि डबल इम्प्लिकेशनचे सेम व्हॅल्यू मीन्स बोथ आर ट्रू और बोथ आर फॉल्स देन ट्रू अदरवाइज फॉल्स. हे जे काही आपण रूल्स पाहिले हे एकदम शॉर्टमध्ये आपण इथं लिहिलेले आहे आणि शॉर्टमध्ये तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. म्हणजे पूर्ण मोठे रूल लक्षात न ठेवता ह्या शॉर्ट गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला हे रूल्स पटापट लक्षात पण राहतील. तर या टाईपने आपण लॉजिकल कनेक्टिव्स पाहिले सर्व. आता या लॉजिकल कनेक्टिव्सवरून पॅटर्न्स जे असतात त्यांचे ट्रूथ टेबल कसे तयार केले जातात, नंतर जे काही पुढचा पार्ट आहे याचा पुढचा पार्ट तो आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला कंटिन्यू करणार.